नमस्कार मित्रांनो, घरात नेहमीच राहील गरिबी आणि आजार. स्वयंपाकघरातून या गोष्टी ताबडतोब काढून टाका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण येथे शिजवलेले अन्न कुटुंबातील सर्व सदस्यांना ऊर्जा देते. जर अन्न वास्तुदोष असलेल्या नकारात्मक वातावरणात शिजवले गेले तर लोकांना अन्नातून फक्त नकारात्मक ऊर्जाच मिळते. म्हणून अशा गोष्टी स्वयंपाकघरात ठेवू नयेत ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. स्वयंपाकघरात काय ठेवू नये हे आजच्या व्हिडिओतून तुम्ही जाणून घ्या. स्वयंपाकघरात चुकूनही झाडू, पुसणे किंवा कचरा कुंडी ठेवू नका. या तिन्ही गोष्टी वापरल्यानंतर त्या योग्य जागी ठेवा. यानंतर आपले हात स्वच्छ साबणाने धुवा आणि नंतर आपल्या इतर कामांना सुरुवात करा. अन्यथा ही एक चूक गरिबी आणि आजार वाढवते. स्वयंपाकघरात बूट आणि चप्पल अजिबात ठेवू नका. यामुळे आई अन्नपूर्णा रागावते. याशिवाय घाणही पसरते. स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ही चूक करणे म्हणजे स्वतःच्या हाताने गरिबीला आमंत्रण असते. मळलेले पीठ अर्थात कणिक रात्रभर स्वयंपाकघरात ठेवू नका. तसेच शिळ्या पिठापासून पोळ्या बनवू नका. यामुळे राहू आणि शनीचे दोष वाढतात. तसेच शिळ्या अन्नामुळे आजारही होतात. स्वयंपाकघरात आरसा लावू नका, कारण जर तो चुकीच्या दिशेने ठेवला तर त्याचे खूप नुकसान होऊ शकते. घरातील शांती आणि आनंद हिरावून घेतला जातो आणि गरिबी वाढते. रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवू नका. रात्रभर स्वयंपाकघरात घाणेरडी उष्टी भांडी ठेवल्याने देवी लक्ष्मीला राग येतो आणि अशा घरात किती पैसे आले तरी ते टिकून राहत नाहीत आणि नेहमीच आर्थिक संकटे येतात. त्यामुळे रात्रीची भांडी रात्रीच घासून ठेवा. तसेच स्वयंपाकघरात औषधे ठेवू नका. जेवणाच्या टेबलावर औषधे ठेवणे टाळा. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या, विशेषतः कुटुंब प्रमुखाच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.